मी प्राध्यापक डॉक्टर सर्जेराव रामचंद्र जाधव, इंगळी PKPS इंगळी या संस्थेचा एक जागृत सभासद. संस्थेच्या ऑडिट रिपोर्टचा अभ्यास करून काही प्रश्न या ठिकाणी मी मांडलेले आहेत. त्याचा PKPS संस्थेच्या सर्व सभासदांनी विचार करून निर्णय घ्यावा. प्रश्न क्रमांक 1. मागील सर्वसाधारण सभेमध्ये ऑडिट न करता 54,57,284 रुपये नफा दाखवला होता, परंतु ऑडिट रिपोर्ट प्रकारे तो फक्त 27,87,569 रुपये आहे. नफ्यामध्ये तफावत झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो असे त्यावेळेचे अध्यक्ष बोलले होते. तरी तफावत झालेली रक्कम 26,69,718 रुपये संस्थेच्या खात्यावर जमा केली आहे काय? प्रश्न क्रमांक 2. गेल्या 4 वर्षापासून संस्थेच्या नफ्यामध्ये सतत घसरण होत आहे. आपल्याच बरोबरीने असलेल्या गुड्स PKPS, तालुका हुक्केरी व बोरगाव PKPS या संस्थांचा नफा 1,40,00,000 झालेला आहे. मग आपल्याच संस्थेला नफा का कमी होत आहे? प्रश्न क्रमांक 3. खताच्या व्यवहारामध्ये जवळपास 2 कोटीचा टर्नओव्हर दाखवलेला आहे, परंतु त्या मानाने नफा केवळ 3,30,000 रुपयेच कसा काय? प्रश्न क्रमांक 3. 31/3/2023 रोजी 40 सभासदांना प्रत्येकी 3 लाख रुपये मॉर्गेज न करता एकाच दिवशी 1,20,00,000 रुपये BDP कर्जे देण्यात आलेली आहेत. हे बेकायदेशीर व नियमबाह्य आहे का? जर सर्व सभासदांची परवानगी असेल तर मी त्या 40 सभासदांची नावे वाचून दाखवतो. प्रश्न क्रमांक 4. संस्थेच्या अहवालाप्रमाणे एक्सेस डिव्हिडंड पेड अमाऊंट रिसिवेबल 2022-23 असे 8,08,899 रुपये दाखवण्यात आलेले आहेत. हे पैसे कोणाकडून येणार आहेत? पुढील प्रश्न. गेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. 74 लाख आनंद बामणे याच्याकडून वसूल झाले आहेत का? आनंद बामणे व आनंद जत्राटे यांच्या केसचे काय झाले व ती रक्कम वसूल झाली का? सर्व सभासदांना मतदान अधिकार मिळण्याविषयी ठराव करण्यात आलेला आहे का? सभासदांची KCC कर्जे रिन्युअल करण्यासाठी सभासदाकडून जादा पैसे घेतले गेले, त्याचा हिशोब सभासदांना दाखवण्यात यावा. संस्थेच्या 12/8/2024च्या बॅलन्स शीट प्रकारे संस्था 18,04,437 रुपये तोट्यात असल्याचे दिसून येत आहे. याचा खुलासा व्हावा. सध्याच्या संस्थेच्या बॅलन्स शीटमध्ये अदर रिसिवेबल सन्ड्री डेबिटर्स खात्यामध्ये 30 लाख रुपये खर्च घालण्यात आलेला आहे. ते पैसे कोणाला दिलेले आहेत? गेल्या 5 वर्षामध्ये ट्रॅक्टर, पाईपलाईन व दुग्ध व्यवसायासाठी कर्जे देण्यात आली, किती देण्यात आली याची सभासदांना माहिती द्यावी. अशा प्रकारचे मी 10 प्रश्न काढलेले आहेत आणि हे सर्व पुराव्यानिशी आम्ही सिद्ध करू शकतो. आमच्याकडे याचे सर्वाचे पुरावे आमच्या फाईलमध्ये आहेत. त्यामुळे मी हे सर्व सत्य आहे असं मी आपणास सांगतो. त्यामुळे सर्व सभासदांनी याचा विचार करावा. या सर्व प्रश्न मी सर्वसाधारण सभेमध्ये विचारल्यानंतर सत्ताधारी संचालक, चेअरमन व इतर कर्मचारी या प्रश्नांना उत्तर न देताच सभा थांबवून निघून गेले. म्हणजेच याचा अर्थ त्यांना ह्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत. म्हणजे नक्कीच याच्यामध्ये सत्यता आहे हे सिद्ध होते.